ओके, टुडे वी आर डिस्कस अबाउट म्हणजे आज आपण ह्याच्याबद्दल शिकणार आहोत. प्रॅक्टिकल नंबर 4 अँग्युलॅरिटी नंबर टेस्ट. अँग्युलॅरिटी नंबर टेस्ट बद्दल एक्सपेरिमेंट ह्याबद्दल शिकणार आहोत. अँग्युलॅरिटी नंबर म्हणजे काय की आपण ऍग्रीगेट जे कन्सिडर करतो, ऍग्रीगेट कन्सिडर करताना ऍग्रीगेट एखाद्या स्पेसिफिक व्हॉल्यूम मध्ये फिलअप करतो आपण आणि त्या व्हॉल्यूम मध्ये ऍग्रीगेट फिलअप करताना ऍग्रीगेट मध्ये जे गॅप राहतात, व्हॉइड राहतात, त्या व्हॉइडचं काय इफेक्ट पडतो तो अँग्युलॅरिटी नंबर शो करतो. म्हणजे थोडक्यात जर व्हॉइड्स जास्ती असतील तर अँग्युलॅरिटी नंबरची व्हॅल्यू जास्ती येते आणि व्हॉइड्स कमी असतील तर अँग्युलॅरिटी नंबर कमी येतो. म्हणजे डिग्री ऑफ पॅकिंग ऑफ पार्टिकल्स म्हणजे किती प्रकारे पॅकिंग आहे त्या ऍग्रीगेट्सचं ते शो करतो, तो अँग्युलॅरिटी नंबर शो करतो. मग अँग्युलॅरिटी नंबरचं प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहे? प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स म्हणजे काय असतो की प्रॅक्टिकलचं सुटेबिलिटी काय आहे किंवा यूज काय आहे, आपण का परफॉर्म करतोय. तर वी हॅव टू कॅल्क्युलेट अँग्युलॅरिटी नंबर ऑफ ऍग्रीगेट फॉर गिव्हन ऍग्रीगेट्स. त्याच्यासाठी आपण हे प्रॅक्टिकल करतोय. म्हणजे गिव्हन ऍग्रीगेटचा अँग्युलॅरिटी नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर त्या अँग्युलॅरिटी नंबरचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत ते आपण परत पुढे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण प्रोग्राम आउटकम्स पाहिलेले आहेत ह्यातले. कोर्स आउटकम काय आहे? परफॉर्म डिफरंट टेस्ट ऑन अ रोड मटेरियल्स, हे ह्याचं कोर्स आउटकम आहे. प्रॅक्टिकल आउटकम आहे कंडक्ट अँग्युलॅरिटी नंबर टेस्ट ऑन ऍग्रीगेट. आता कोर्स आउटकम म्हणजे काय की ह्या कोर्स मधून ह्याच्यासाठी स्पेसिफिक आउटकम कुठला आहे की टेस्ट ऑन रोड मटेरियल्स. रोड मटेरियल आहे ऍग्रीगेट आणि त्यासाठीची त्याच्यावरची टेस्ट परफॉर्म करायची, ही कोर्स आउटकम आहे. आणि ह्याचं पर्टिक्युलर प्रॅक्टिकल आउटकम काय आहे की ह्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक काय शिकतो, आपण की अँग्युलॅरिटी नंबर कॅल्क्युलेट करायला शिकतो, आपण टेस्ट परफॉर्म करायला शिकतो. आता ह्याचं थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे की असं कन्सिडर केलं जातं की अँग्युलॅरिटी नंबर ऍग्रीगेट करण्यासाठी म्हणजे की जर एखाद्या स्पेसिफिक सिलेंडर मध्ये आपण ऍग्रीगेट फिलअप केलं तर स्टँडर्ड ऍग्रीगेट साठीचं जे व्हॉइड्सचं प्रमाण आहे ते 33% असतं. जर 33% पर्यंत जर ऍग्रीगेटचं प्रमाण असेल, व्हॉइड्सचं प्रमाण असेल म्हणजे गॅप, पोकळी त्याच्यामधली, तर त्या ऍग्रीगेटची अँग्युलॅरिटी नंबर आहे ती 0 राहते. आणि जर व्हॉइड्सचं प्रमाण वाढत गेलं तर अँग्युलॅरिटी नंबरची व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज होत राहते. अँग्युलॅरिटी नंबरचं जे प्रमाण आहे, व्हॉइड्सचं जे प्रमाण आहे ते 33% स्टँडर्ड कन्सिडर करतो. आणि विथ कम्पेअर्ड टू आपण वॉटर घेतो, वॉटरमध्ये व्हॉइड्स राहतात का? राहत नाहीत. वॉटरचे व्हॉइड्स आहेत ते 0 राहतात. म्हणजे वॉटर पूर्णपणे फिलअप करतो, वॉटरमध्ये कुठलेही गॅप नसतात. तर तो पार्ट आहे. तर आता अँग्युलॅरिटी नंबर कन्सिडर करताना काय होतं की राऊंडेड ऍग्रीगेट, आता नदीतले गोटे घेतले तर ते एकमेकांमध्ये फिक्सअप बसतात, त्याच्यामध्ये गॅप कमी राहतो. ते जर आपण स्टोन क्रशरची खडी घेतली तर त्याचे शेप वेगळे वेगळे राहतात, त्याच्यामध्ये गॅप राहतो. मग तो जो ऍग्रीगेट आहे, क्रशड ऍग्रीगेट आहे, त्याच्यामध्ये अँग्युलॅरिटी नंबर जास्ती राहतो का? तर त्याच्यामध्ये गॅप जास्ती राहतो आणि राऊंडेड मध्ये कमी राहतो. तर हे शेप तुम्हाला डिस्क्राईब केलेले आहेत की वेगळे वेगळे. हाय स्पिरिसिटी म्हणजे काय की थोडस गोलाकार राऊंडेड टाइप शेप आहे आणि लो स्पिरिसिटी म्हणजे उभे आहेत थोडक्यात. तर व्हेरी अँग्युलर म्हणजे ह्याला शार्प एजेस भरपूर आहेत. व्हेरी अँग्युलर, अँग्युलरला थोड्याशा कमी आहेत, सब अँग्युलरला कमी आहेत, थोडासा सब राऊंडेड म्हणजे नॉर्मली राऊंडेड आणि पूर्णपणे राऊंडेड, अशा प्रकारे ते अग्रिगेट शो होतात. पूर्ण राऊंडेड असेल तर त्याच्यामध्ये गॅप राहत नाही, ते प्रॉपरली फिलअप होतात, कमी गॅप राहतो. आणि राऊंडेड मध्ये की इरेग्युलर शेप असतात त्याच्यामध्ये गॅप जास्ती राहतात. तर हा प्रॅक्टिकल कसं परफॉर्म करतोय आपण? हा, त्याच्यासाठीचे स्टँडर्ड्स परत आहेत की इथं स्टँडर्ड सांगले आहेत. म्हणजे प्रॉपर ऍडव्हान्टेजेस काय आहेत की अँग्युलॅरिटी नंबर जो आहे तो 0 पासून 11 पर्यंत त्याची व्हॅल्यू राहते, 0 to 11. अँग्युलॅरिटी नंबर कमी असेल आणि जास्ती असेल तर इफेक्ट कशासाठी पडतो, ही टेस्ट का परफॉर्म करतो आपण? तर ऍग्रीगेटचा अँग्युलॅरिटी नंबर जर आपण कॅल्क्युलेट केला, अँग्युलॅरिटी नंबर 0 to 5 किंवा 6, 7 पर्यंत असेल तर ते कॉन्क्रीट साठी वापरू शकतो आपण. थोडक्यात आता कन्सिडर करूया की कॉन्क्रीट मध्ये नॅचरल सँड वापरली आपण आणि आर्टिफिशियल सँड वापरली किंवा नॅचरल गोल गोटे वापरले तर तो फ्लो होतो जास्ती कॉन्क्रीट. म्हणजे समजा स्लॅब मध्ये वतायचं किंवा बीम मध्ये वतायचं, ते फ्लो होतं प्रॉपरली. आणि त्याच जागी जर इरेग्युलर वापरले तर ते जी सिमेंटची पेस्ट आहे ते ऍग्रीगेटच्या त्याच्या गॅपमध्ये राहते आणि ते कॉन्क्रीट फ्लो होत नाही. कॉन्क्रीटमध्ये गॅप राहतात, पोकळी राहतात, आणि पोकळी राहिली कॉन्क्रीटमध्ये की कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी येते. मग हे एक पर्पज आहे अँग्युलॅरिटी नंबरचं. तर आवाज खूपच अडकतोय, काही समजत नाहीये. ओके ओके ओके. अँग्युलॅरिटी नंबर डिपेंड काय करतं की 0 to 11 अँग्युलॅरिटी नंबरची व्हॅल्यू राहते.
मग हायर अँग्युलरिटी नंबर असेल तर जास्ती कोर्स ऍग्रिगेट राहतात, म्हणजे इरेग्युलर शेपचे. मग इरेग्युलर शेपचे जर ऍग्रिगेट जास्ती असतील आणि कॉन्क्रीटमध्ये वापरले तर फ्लो होत नाही. कॉन्क्रीट फ्लो झाला नाही की त्याच्यामध्ये गॅप क्रिएट राहतात, आणि कॉन्क्रीटमध्ये गॅप क्रिएट राहिले की कॉन्क्रीटची जी वर्कॅबिलिटी आहे कमी येते आणि स्ट्रेंथ कमी होते. आणि ते जर रोड कन्स्ट्रक्शन मध्ये आपण राऊंडेड ऍग्रिगेट वापरले कमी अँग्युलरिटी नंबर वाले, तर रोड कन्स्ट्रक्शन मध्ये काय होतं की एकमेकांमध्ये बाइंड करून नाही राहिले बिट्युमिनला, तर ते दगडगोटे ते बाजूला जातं आणि कॉन्क्रीटचा रस्ता म्हणजे बिट्युमिनचा जो डांबरी रोड आहे तो उखडला जातो. थोडक्यात ह्या पर्पज साठी अँग्युलरिटी नंबर टेस्ट परफॉर्म केली जाते, की अँग्युलरिटी नंबरनुसार डिपेंड आहे की रोड कन्स्ट्रक्शन साठी हायर अँग्युलरिटी नंबर वाले वापरायचे आणि कॉन्क्रीट साठी कमी अँग्युलरिटी नंबर वाले वापरायचे. आता ह्याच्यासाठीचा प्रॅक्टिकल सेटअप काय आहे की कंटेनर लागतो आपल्याला, एक सिलेंडर, एक टॅम्पिंग रॉड लागतो, ऍग्रिगेट्स लागतात आणि वॉटर लागतं आणि वेइंग मशीन लागते. तर ह्याचं परफॉर्मन्स कसं करतो की ऍग्रिगेट पहिल्यांदा ओव्हन ड्राय करून घेतो, त्याच्यानंतर ते ऍग्रिगेट आहे त्या सिलेंडर मध्ये फिलअप करतो, प्रत्येक लेअरला टॅम्पिंग देतो आपण, 100 वेळा टॅम्पिंग करतो आणि त्याच्यानंतर 3 लेअर मध्ये फिलअप करतो आणि त्याचं वेट मेजर करतो. तर त्याचा ऑब्झर्वेशन टेबल हा आहे. ऑब्झर्वेशन्स काय आहेत की एम्प्टी वेट सिलेंडरचं मेजर करतो, त्याच्यानंतर वॉटर विथ सिलेंडर मेजर करतो आणि सिलेंडर विथ ऍग्रिगेट आहे, टोटल फिल ऑफ वॉटर ऍग्रिगेट आहे ते मेजर करतो. आता त्याच्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, हा अँग्युलरिटी नंबरचा फॉर्म्युला आहे 67 मायनस 100 इंटू डब्ल्यू डिवाइड बाय सी इंटू जीएस. ह्याच्यामध्ये डब्ल्यू म्हणजे काय की मीन वेट ऑफ ऍग्रिगेट आहे. मीन वेट ऑफ ऍग्रिगेट कसं काढतो आपण की 3 रिडिंग घेतो, प्रत्येक रिडिंगला म्हणजे आता ही तर फर्स्ट रिडिंग आहे, तर ही W2 ची जी आहे ती एक रिडिंग घेतो. W2 मायनस सिलेंडर म्हणजे सिलेंडर विथ ऍग्रिगेट मायनस सिलेंडर केलं की फक्त ऍग्रिगेटचं वेट मिळतं. अशा 3 रिडिंगचं ऍव्हरेज काढलं की मीन वेट ऑफ ऍग्रिगेट भेटेल आपल्याला, ते W राहील. सी म्हणजे काय, सिलेंडर विथ वॉटर मायनस सिलेंडर म्हणजे फक्त वॉटरचं वेट, आणि जीएस, हा जीएस म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ऍग्रिगेटची. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऍग्रिगेटची, कोर्स ऍग्रिगेटची व्हॅल्यू राहते 2.5 ते 2.5 टू 2.9 मध्ये राहते, आणि आपण ऍव्हरेज 2.7 आहे ती कन्सिडर करू शकतो. ओके, हे प्रॅक्टिकल कसं परफॉर्म करायचंय त्याचा एक व्हिडिओ शूट केलेला आहे, ते तुम्हाला शो करतो. व्हिडिओचा आवाज ऐकू येते का तुम्हाला? मध्ये आणि ऍग्रिगेट किती फिलअप होतं ते चेक करतो आणि त्याच्यानुसार वॉटर बरोबर कम्पेअर करतो त्याला, आणि त्याच्यानुसार आता त्याचा येतोय नंबर का फाइंड आवाज? करतो. तो अँग्युलरिटी नंबर आहे. ह्याच्यामधले ऑब्झर्वेशन्स काय आहेत, हे 3 ऑब्झर्वेशन्स आहेत. फर्स्ट, वी हॅव टू टेक वेट ऑफ एम्प्टी सिलेंडर. एम्प्टी सिलेंडरचं वेट घ्यायचंय W इन ग्रॅम मध्ये राहील. नंतर वेट ऑफ सिलेंडर फिल्ड विथ वॉटर W1 इन ग्रॅम मध्ये, वेट ऑफ सिलेंडर फिल्ड विथ ऍग्रिगेट्स W2 हे कन्सिडर होईल. अँग्युलरिटी नंबर कसं कॅल्क्युलेट करतो, तर अँग्युलरिटी नंबरचा फॉर्म्युला आहे 67 मायनस 100 इंटू डब्ल्यू डिवाइड बाय सी इंटू जीएस, वेअर डब्ल्यू मीन वेट ऑफ ऍग्रिगेट फिलिंग सिलेंडर, म्हणजे हे जे W2 आहे त्याचे 3 ऑब्झर्वेशन्स घ्यावे लागतात आपल्याला.
3 ऑब्झर्वेशनचं मीन रिडिंग देतो आणि त्याच्यानुसार जे मीन रिडिंग येईल ते डब्ल्यू कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर सी आहे वेट ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू फिल सिलेंडर, म्हणजे हे W1 आहे ते सी म्हणून राहते. GS जे आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऍग्रिगेट आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऍग्रिगेट जे आहे ते 2.5 to 2.9 म्हणजे 2.5 ते 2.9 त्याच्यामध्ये ऑब्झर्व राहते. त्याच्यामध्ये आपण मेन व्हॅल्यू जे आहे किंवा ऍग्रिगेट एखादी व्हॅल्यू आहे ती ऍझ्युम करू शकतो. तर आपण प्रॅक्टिकल स्टार्ट करूयात. फर्स्ट आपण एम्प्टी वेट ऑफ सिलेंडर घेणार आहोत. वेइंग मेजर आहे त्याच्यावरती सिलेंडरचं एम्प्टी वेट आहे ते मेजर करूयात. सिलेंडरचं एम्प्टी वेट आहे 5.410. ते आपण नोट डाऊन करून घेणार आहोत. ओके. त्याच्यानंतर करणार आहोत की ते याच्यामध्ये ऍग्रिगेट फिलिंग करायचे 3 लेअर मध्ये आणि प्रत्येक लेअरला आपल्याला 100 टॅम्पिंग करायचे आहे. टॅम्पिंग राऊंड घेतोय आणि ऍग्रिगेट फिलिंग करायला स्टार्ट करू. लेअरला आपल्याला 100 टॅम्पिंग करायचे आहेत. तीन लेअर मध्ये फिलअप केल्यानंतर त्या प्रकारे लेवल काढून घ्यायची. जी एक्सेस ऍग्रिगेट आहे ते बाजूला काढून टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जो वेट घ्यायचा आहे ऍग्रिगेट फिल्ड विथ सिलेंडर फिल्ड विथ ऍग्रिगेट 3 लेअर्स मध्ये 100 टाइम्स टॅम्पिंग करतो आपण. त्याच्यानंतर त्याचं वेट आहे ते मेजर करतो. त्याचं वेट येते 21,760. त्याच्यानंतर आपण सिलेंडर फिल्ड विथ वॉटर फुल ऑफ वॉटर त्याचा वेट मेजर करतोय. त्याचा वेट आहे 15.770 म्हणजे 15,770. जे वेट आहे ते आपण ऑब्झर्वेशन्स मध्ये मांडणार आहोत. आता हे ऑब्झर्वेशन्स मध्ये मांडलेले आहे. ऍझ्युम GS म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.7 ने ऍझ्युम केलेले आहे. तर अँग्युलरिटी नंबर जो आहे तो कॅल्क्युलेट करतोय आपण. अँग्युलरिटी नंबर कसा कॅल्क्युलेट करणार आहे 57 मायनस 100 इंटू W म्हणजे काय मेन वेट ऑफ ऍग्रिगेट फिलिंग सिलेंडर. मेन वेट ऑफ ऍग्रिगेट म्हणजे किती आहे ऍग्रिगेट विथ सिलेंडर मायनस एम्प्टी वेट ऑफ ऍग्रिगेट सिलेंडर divided by C म्हणजे काय weight of water required to fill the cylinder. into specific gravity. हे कॅल्क्युलेट केलं की आपल्याला आन्सर येते 7.40. हा असेल आपला अँग्युलरिटी नंबर. तो अँग्युलरिटी नंबर कॅल्क्युलेट करतो म्हणजे ह्या फॉर्म्युल्यानुसार. आवाज येतोय सगळ्यांना? तर त्याच्यानुसार कॅल्क्युलेट करतो आपण आणि अँग्युलरिटी नंबरची व्हॅल्यू आली आपली 7.40
7.40 म्हणजे 7. बाय कॅल्क्युलेशन 7.3839 अशी येते. ते कन्सिडर करून 7.40 कन्सिडर करूयात आपण. 7.40 असं कन्सिडर झाली तर त्यानुसार आपला रिझल्ट काय तळातोय, द अँग्युलरिटी नंबर ऑफ गिव्हन ऍग्रीगेट सॅम्पल इज 7.40. इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट म्हणजे काय, the angularity number of a given aggregate sample is 7.40, so it is suitable for the road construction work. सुटेबल राहतो. 7 पेक्षा जास्ती असेल अँग्युलरिटी नंबर तर तो रोड कन्स्ट्रक्शन वर्क साठी सुटेबल राहतोय, हे कन्सिडर होते आपण. तर त्यानुसार हे आपलं आहे कन्सिडर होत आहे. कळालं प्रॅक्टिकल?